आपलं? भाऊ वारगडे. राहणारे कुठले? स्थानिकच आहे, दादा पाटीलवाडी. बरं. आता हे तुम्ही हे काय काम करताय? हे जे शनिवारी मारुतीच्या गळ्यामध्ये जे हार घालायला लागतात हा. त्यांचं काम चालू आहे. बरं. हे किती वर्षापासून तुम्ही काम करताय? 15-20 वर्षापासून करतो. आणि ही पानं कुठून आणता? पानं वाडा, वसई, शापूर या साईडने. बरं. विकत आणता की स्वतः तोडून आणता? आम्ही स्वतः तोडून आणतो. आणि फक्त शनिवारच्या एका दिवसासाठी तुम्ही शुक्रवारी तयारी करता का? हो. आणि विकायचं असेल तर मग किती ते किती तुम्ही विकता? आम्ही 3 रुपयाला हार, तेल हा. वगैरे हे मिळून 3 रुपये. बरं. पूर्ण दिवसभर शनिवारचा तुमचा दिवस विक्रीमध्ये जातो का? हो. आणि साधारणतः तुम्हाला या एका दिवसाचे तुमचं गाडी भाडं वगैरे असं काय सोडून किती पैसे उरतात? 300 ते 400 रुपये मिळतात. सर्व एका दिवसात? माणसांचा पगार, 2 माणसं कामाला असतात, हा. त्यांचा पगार काढून, गाडीचा पेट्रोल वगैरे काढून 300 ते 400 रुपये आम्हाला मिळतात. बरं. आणि आता हे उन्हाळ्यात वगैरे ठीक आहे, मग पावसाळ्याच्या वेळेस तुम्ही काय करता? नेहमीच रुटीन आम्हाला तोडावं जाणंच लागतं. आम्ही स्वतः जातोच थोडं. काय काय त्रास होतो पावसाळ्यात? पावसाळ्यात म्हणजे झाडं वगैरे वाढलेली असतात, जनावरं वगैरे असतात, त्यामुळे गंबूट वगैरे घालून जायला लागतं. बाकी काय पावसाचा त्रास आहे. पाऊस असला तरी भिजत पानं काढत लागतात आम्हाला. म्हणजे पूर्ण वर्षभर तुमचं हे काम चालू चालू आहे. आणि मग हे विक्रीसाठी मग इथे बसता तर मग काय सोय करता अशी पावसाळ्यात वेगळी? प्लॅस्टिक बांधतो आम्ही वरती, पत्र्याची शेड किंवा प्लॅस्टिक आम्ही बांधून देतो. हा. आणि बाकीच्या मग हे शनिवारसाठी काम झालं, बाकीच्या दिवसात भाऊ काय करतात? इतर दिवशी आम्हाला काय कामच नसतं, हेच काम. गुरुवारपासून आम्हाला ही कामं असतात. गुरुवारी जाऊन पानं तोडायची, शुक्रवारी करायचं आणि शनिवारी विकायचं. मग बाकीचे 4 दिवसात तुम्हाला कमाई आहे 3 दिवसात करावी लागत हो. असेल. अच्छा. मग होतं का तेवढं उत्पन्न तुम्हाला 4 दिवस बाकीच्या दिवसाचं पुरेपर्यंत? चालतं, भागतंय, काहीतरी करत राहायचं. उत्पन्न तर होत नाही तेवढं. चला आपलं चालू आहे ना, दिवस ढकलायचे आले. मग मुलं वगैरे आहेत का? हो, आहेत. शाळा शिकतात की? आता कॉलेजला आहे, 12वीची परीक्षा दिली आहे. अच्छा. मग त्यांचं शिक्षण या पैशामध्ये कसं भाऊ तुम्ही भागवता? सगळं याच्यावरच चालतंय आपलं. आहे मारुती रायरो बघून घेतो. माझ्यावर अजून 2-3 जण पण असतात, त्यांचं पण सगळं याच्यावरच चाललंय. काय नाव आपलं भाऊ? आपलं नाव काय? आपलं नाव काका? मुंबईकर.